हाय एव्हरीवन. नमस्कार सर्वांना. मी प्रत्येक वेळी शंकरपाळे हे असेच तयार करते. तूप न वापरता तुम्ही पण तूप नसेल खात तर तेल वापरून पण खूप छान शंकरपाळे बनवता येतात. इथे शंकरपाळे कसे तयार केले चला तुम्हाला पण सांगते. इथे मी 5 वाटी मैदा घेतला आहे. त्याच वाटीने 3 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर पाण्यात विरघळवून घेतली आहे. पाक तयार नाही केलं, फक्त साखर विरघळलेली आहे. 1 वाटी छान तेल कढईत गरम केलेलं आहे. म्हणजे अर्धा वाटी मी 2 वेळा गरम केलेलं तेल आहे हे. अशाच पद्धतीने मिक्स करून घेतले. मैद्यामध्ये तेल मिक्स झालं की अशा पद्धतीचा गोळा तयार होतो. म्हणजे मैद्यामध्ये तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण बरोबर आहे असं समजायचं. तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा पण वापर करू शकता, पण मी पाण्याचाच वापर करते. पाणी वापरून पण आपण छान पद्धतीचे शंकरपाळे तयार करू शकतो. आणि छान डो बनवून घ्यायचा आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मस्त शंकरपाळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शंकरपाळी तयार करायची आहे आणि मस्त गरम तेलात तळायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. खूप हाय केली तर शंकरपाळे वरतून जळून जाईल आणि आतून कच्चेच राहतील. म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण शंकरपाळे छान तळून घ्यायची आहे. तुपाचा वापर न करता किती मस्त शंकरपाळी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.